या आंदोलकांना रोखण्यासाठी आता पोलिसांनी लाठीचार्जसह पाण्याचा फवारा देखील सुरू केला आहे। या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाण्याचा निर्धार व्यक्त केला होता आणि त्यांनी त्यांचा मोर्चा देखील त्या दिशेने वळवला होता आणि त्यांना रोखण्यासाठी आता बिहारचे पोलीस त्यांच्यावर पाण्याचा फवारा आणि लाठीचार्जचा वापर करतायत। बिहार पब्लिक सर्व्हिस कमिशनची परीक्षा रद्द करण्यात आली। या परीक्षेतल्या गैरप्रकारांच्या विरोधाची दखल घ्यावी अशी देखील मागणी या विद्यार्थ्यांची आहे आणि यासाठी बिहारच्या विद्यार्थी संघटनेनं हा मोर्चा या ठिकाणी काढला होता। बिहारच्या पाटण्यामधली ही थेट दृश्य आपण साम टीव्हीच्या माध्यमातून पाहू शकतो। बिहारच्या पाटण्यामधले ही दृश्य आहे। या ठिकाणी विद्यार्थी संघटनेनं आंदोलन केलंय। बिहारची राजधानी पाटण्यामध्ये विद्यार्थी संघटनेनं हा मोर्चा काढला आहे। बिहार पब्लिक सर्व्हिस कमिशनची ही परीक्षा रद्द करण्याची या विद्यार्थ्यांनी मागणी केली आहे आणि या विद्यार्थी संघटनेनं आता मुख्यमंत्री निवासस्थानाकडे मोर्चा वळवला होता। या परीक्षेतला गैरप्रकार रोखला जावा आणि ही परीक्षाच रद्द करावी अशी या विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे। दरम्यान या सगळ्या विद्यार्थी आंदोलनाच्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेत आपले प्रतिनिधी विशाल सवणे। विशाल, आपण बघतोय की बीपीएससीची परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी हा मोर्चा काढलाय आणि आता त्यांना रोखण्याचे पोलिसांचे प्रयत्न दिसत आहेत। काय अधिकची माहिती आहे? खरं तर बीपीएससीची परीक्षा रद्द व्हावी यासाठी या ठिकाणी आपण पाहतोय की विद्यार्थ्यांनी जे आहेत मोठ्या प्रमाणावर आंदोलन केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ही पाटण्यातली दृश्य आहे। काही दिवसांपूर्वी झारखंडमध्ये देखील तिथल्या स्थानिक ज्या स्पर्धा परीक्षा आहेत तिथल्या गैरव्यवहाराबाबत तिथल्या विद्यार्थ्यांनी जे आहेत उमेदवारांनी आंदोलन केल्याचं आपल्याला चित्र दिसून आलेलं आहे। त्याच पार्श्वभूमीवर मात्र या ठिकाणी विद्यार्थी जे आहेत उमेदवार जे आहेत ते थेट रस्त्यावरती उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि आक्रमक होत हे आंदोलन सुरू आहे। आणि या विद्यार्थ्यांची मागणी एवढीच आहे की इथं ज्या बीपीएससीच्या ज्या परीक्षा आहेत त्याच्यामधला जो गैरव्यवहार असल्याचा आरोप जो आहे तो इथले आंदोलक जे आहेत ते करताना आपल्याला दिसून येत आहेत आणि ह्या परीक्षा ज्या आहेत ते रद्द करण्याची मागणी या ठिकाणी सर्व आंदोलक करताना दिसून येत आहेत। या सर्व आंदोलकांवरती बळाचा देखील वापर केल्याचं आपल्याला दिसून येत आहे। काही आंदोलकांना तिथले पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं चित्र दिसून येतं। जसं तर हे आंदोलक अधिक आक्रमक होऊ नये किंवा हाताबाहेर जाऊ नये यासाठी तिथं पाण्याच्या फवाऱ्याचा देखील मोठ्या प्रमाणावरती मारा केल्याचं आपल्याला दिसून येतंय। त्याचबरोबर बॅरिकेड्स देखील लावलेले आहेत। हे बॅरिकेड्स तोडून हे विद्यार्थी पुढे गेल्याचं आपल्याला दिसून येते। मात्र काही आंदोलकांना या ठिकाणी ताब्यात घेतलेलं आहे। तसंच जे आंदोलन काही ठिकाणी लाठीचार्ज देखील झाल्याचं आपल्याला पाहायला दृश्यांमध्ये आपल्याला दिसून येते। एकूणच या संपूर्ण प्रकारामध्ये काही विद्यार्थी देखील जखमी झाल्याची माहिती आपल्याला समोर येते। त्यांच्यावरती उपचार देखील सुरू असल्याचं कळतंय। मात्र आम्ही जोपर्यंत हे परीक्षा ज्या आहेत त्या रद्द होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका जी आहे ते तिथल्या विद्यार्थी उमेदवारांनी केल्याचं आपल्याला दिसून येते। नक्कीच धन्यवाद विशाल दिलेल्या अधिक माहितीसाठी। आपण पाहतोय बिहारमध्ये आता विद्यार्थ्यांनी हा मोर्चा मुख्यमंत्री निवासस्थानाकडे वळवलाय आणि त्यांना रोखण्यासाठी बिहारचे पोलीस आता पाण्याचा फवारा देखील करताय आणि लाठीचार्ज देखील या पोलिसांनी सुरू केला।